आझाद मैदानात जरांगेंचं उपोषण सुरू आहे। अनेक असे आंदोलक आहेत जे मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये बसलेले आहेत, पण ते आता सीएसएमटीला येऊ लागले। सीएसएमटीला काहीतरी घोषणाबाजी होतीये, गोंधळ उडालेला आहे। काय नेमकं घडलंय विचारण्याकरता जाऊया आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याशी बोलण्याकरता। सचिन तोडकर यांच्याशी संपर्क होईल, पण ही दृश्य सीएसएमटी म्हणजे महापालिकेच्या समोरची आणि सीएसएमटीच्या महापालिकेच्या समोरची आणि आझाद मैदानाच्या बाजूची ही दृश्य आहेत। खूप मोठ्या प्रमाणात सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये आंदोलक जमलेले आहेत, घोषणाबाजी करतायत। विचारूया सचिन तोडकर यांना। सचिन, काय झालंय नेमकं आझाद मैदान परिसरामध्ये? थोडासा गोंधळाची परिस्थिती आहे का? आंदोलक सगळे आक्रमक झालेत का? काय झालंय नेमकं? किंवा मुंबई महानगरपालिका असेल, या संपूर्ण परिसरामध्ये हे आंदोलक संपूर्ण या रस्त्यावरती उतरले। ठिकाणी वाहतूक कोंडी पण झालेली पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर हे आंदोलक सगळे या ठिकाणी कल्ला करतायत आणि पोलीस जे आहेत ते या ठिकाणी वाहतूक जी आहे ती आंदोलक या ठिकाणी आणि हे जे आंदोलक आहेत हे आंदोलक आंदोलनाच्या घोषणा देत आहेत। आपण पाहू शकता, मी कॅमेरा विनंती करतो, या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। तर हे जे सर्व मराठा आहेत हे मराठा सर्व आझाद मैदानाच्या बाहेर आले असून या ठिकाणी सेतूच्या पुढे चौक आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या पुढे चौक आहे किंवा मुंबई महानगरपालिकेच्या पुढे चौक आहे, त्या चौकात हे सर्व आंदोलक आल्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। खरं तर पोलीस या ठिकाणी ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण पोलिसांना कुठेतरी यश दिसत नाहीये। हे जे सर्व आंदोलक आहेत हे सर्व आंदोलक या ठिकाणी गर्दी करतायत, घोषणा देत आहेत। आंदोलकांच्या कुठेतरी दिसत आहेत, कुठेतरी या आंदोलकांना काय सांगा तुम्ही पूर्ण केल्या तर सगळे आमदार आम्ही एक एक मराठा करून सगळे आमदार खिचत घालून नेऊ। आमच्या जर मागण्या नाही पूर्ण केल्या आम्ही पूर्ण मुंबई जाम करू शकू। जे काही राहिले मराठे त्यांना आव्हान करतो, तुम्ही सगळे मुंबईत या। ही मुंबई बंद केल्याशिवाय आपल्याला मार्ग मिळणार नाही। तब्येतीची मी सध्या आझाद मैदानच्या बाहेर पालिकेच्या मुख्यालयात मुख्य चौकामध्ये आहे। सचिन तोडकर महापालिकेच्या समोर दिसतायत, आंदोलकांशी बोलतायत। आंदोलक आक्रमक झालेले आहेत। आम्ही आता मुंबई बंद पाडू, त्याच्याशिवाय आम्हाला काय आरक्षण मिळत नाही, अशा प्रकारची भूमिका घेत आहेत। खरं तर मनोज जरांगेंनी अंतरवाली सोडण्याच्या आधीच सगळ्या मराठा आंदोलकांना सांगितलेलं होतं, वारंवार सांगितलेलं होतं की शांततेत आंदोलन करायचं आहे, शांततेने टप्प्याटप्प्याने आंदोलन करायचं आहे। पण पहिल्याच टप्प्यामध्ये दुसऱ्याच दिवशी आंदोलक आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत। सगळ्या तयारीनिशी या मुंबईमध्ये आपल्याला आरक्षणाकरता जायचं आहे, कुठलीही कुणाची गैरसोय करण्याकरता, मुंबईत काही अनुचित प्रकार करण्याकरता जायचं नाही, असं वारंवार मराठा आंदोलकांना अंतरवाली सराटीतून निघण्यापूर्वी मनोज जरांगेंनी सांगितलं होतं। पण आता आंदोलक आक्रमक झालेले आहेत। सीएसएमटी स्थानकामध्ये वाहतूक कोंडी झालेली बघायला मिळते, कारण खूप मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरलेत।